नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र एमसीए सीईटीचा जर फॉर्म आता भरायचा असेल आपल्याला 2026 साठी, तर इथून पुढे अपार आयडीची गरज असणार आहे. अपार आयडी बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे नाहीये. तर अपार आयडी वेळेवर काढून घेणं गरजेचं आहे. 2-3 दिवसात सीईटीच्या फॉर्मची प्रोसेस सुरू होईल, पण त्याच्या आधी अपार आयडी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अपार आयडी साठी नेमकं काय करायचं आहे किंवा अपार आयडी काय आहे हे समजून घेऊया. तर अपार आयडी म्हणजे अकॅडमिक्स बँक्स ऑफ क्रेडिट. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये जे काही क्रेडिट्स आहेत त्याचं सगळं काही हिशोब हा या बँकेत असणार आहे. सिंपल. तुम्ही उद्या कुठल्याही युनिव्हर्सिटीत गेले किंवा गव्हर्नमेंटला सगळं तुमच्याबद्दल आता माहिती असणार आहे. म्हणजे वन क्लिकवर तुमची सगळी इन्फॉर्मेशन, कुठली डिग्री घेतली, काय घेतलेलं आहे, सगळं त्यांना कळणार आहे. तर थोडक्यात अपार आयडी असणं गरजेचं आहे. तर मग सर, ह्या वेबसाईटवर जायचंय का? बिलकुल नाही. आपल्याला काय केलं पाहिजे? डिजिटल लॉकरला गेलं पाहिजे. डिजिटल लॉकर मध्ये आपलं अकाउंट असणं गरजेचं आहे. डिजिटल लॉकर काय आहे? तर थोडक्यात मित्रांनो, जे काही आपल्या 10वीच्या मार्कशीट, 12वीच्या मार्कशीट असतील, ड्रायव्हिंग लायसन्स असतील, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, गव्हर्नमेंटने हे सगळे सर्व्हर्स याला लिंक करून ठेवलेले आहेत. बरेचसे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स, युनिव्हर्सिटीज डिजी लॉकरला आता कनेक्टेड आहेत. तर थोडक्यात आपले सगळे डॉक्युमेंट्स एकाच ठिकाणी आणि तेही डिजिटल फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळून जातात. ज्या काही कुठल्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स असतील त्या अजूनही कनेक्टेड नसतील, तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्यात त्याचे डॉक्युमेंट्स असतील ते स्कॅन करून तुम्ही इथेही अपलोड करू शकता. एकाच ठिकाणी सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मिळून जातील. तर थोडक्यात काय, तर हा जो डिजी लॉकर आहे हा सुद्धा अपार आयडीला कनेक्टेड आहे. म्हणजे आपण डिजी लॉकर मधून अपार आयडी डॉक्युमेंट म्हणजे फेच करून घ्यायचंय आणि तिथे एकदा अपार आयडी जनरेट झाला की तो आपल्याला या वेबसाईटवर पुन्हा वापरता येणार आहे. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, डिजी लॉकरच्या वेबसाईटवर आपल्याला जायचंय. मोबाईलमध्ये सेम प्रोसिजर आपण करू शकता. इथे बघू शकता लॉग इन रजिस्टर. आता इथे जर तुमचं ऑलरेडी रजिस्टर असेल आधीपासून, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, पिन टाकायचा आहे किंवा खाली दिलेलं आहे बघा, ट्राय युजिंग आधार नंबर. तर आधारला मात्र मोबाईल जो काही कनेक्टेड होता तो लिंक असणं आणि तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला आता मोबाईल नंबर टाकायचा. तो मोबाईल नंबर मी टाकलेला आहे. आता सिम्पली माझा ऑलरेडीच अकाउंट असल्यामुळे इथे ऑलरेडी ईमेल जो आहे तो व्हेरीफाईड आलेला आहे किंवा तुम्हाला इथून क्रिएट न्यू अकाउंट म्हणून क्लिक करायचं आहे. एकदा का तुमचं अकाउंट सेट झालं विद्यार्थी मित्रांनो, एक पिन तिथे जनरेट होणार आहे. तो जो पिन आहे तोच पिन तुम्हाला इथे वापरायचा आहे पुन्हा लॉग इन साठी. तर मी आता माझं व्हेरीफाईड असल्यामुळे मी सिम्पली नेक्स्ट केलेला आहे. एंटर 6 डिजिट सिक्युरिटी पिन. हा जो काही पिन असेल तो पिन एंटर करायचा आहे. माझा पिन मला माहिती आहे, मी तो पिन टाकलाय, व्हेरीफाय केलं. सिंपल, खूप सोपी प्रोसिजर आहे. डिजी लॉकर मध्ये जाऊन फक्त अकाउंट तुम्हाला क्रिएट करायचं आहे, बाकी अजून काही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काही जनरलाइज ऑप्शन्स आलेले आहेत. मी याला कंटिन्यू केलं. ओटीपीची वाट बघूयात आपण. चला, ओटीपी आलेला आहे. ओटीपी आहे 470913. आता तुम्ही म्हणाल सर एवढं लाईव्ह का सांगतायत? बाबा रे, हे आत्तासाठीच असणार आहे. हा वन टाइम पासवर्ड आहे. ठीक आहे, सो डोंट वरी, मी काही पासवर्ड माझं सांगितलेलं नाही. हे बघा, बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत. ठीक आहे, माझं आधार कार्डही आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्डही आहे, बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत. तर थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही इथून सगळं म्हणजे अगदी 10वीचं सर्टिफिकेट, 12वी सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल ना, ते तुम्ही इथून फेच करू शकता ओरिजिनल मध्ये. तर थोडक्यात सर्च डॉक्युमेंट मध्ये जायचंय. ठीक आहे, इथे बघा इश्यूड डॉक्युमेंट्स, म्हणजे मी ऑलरेडी काही जे डॉक्युमेंट्स फेच करून ठेवलेले असतील सगळे डॉक्युमेंट्स इथे येतात. या सर्च डॉक्युमेंट मध्ये जायचंय. त्याच्या आधी मी जनरलाइज माहिती तुम्हाला फक्त सांगतो. हे बघा, एज्युकेशन अँड लर्निंग कोण कोण कनेक्टेड आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोणते कोणते डिपार्टमेंट कनेक्टेड आहेत, हेल्थ अँड वेलनेस, म्हणजे अगदी तुमची इन्शुरन्स पॉलिसी असेल किंवा आपल्या घरी आई वडिलांचे जे काही डॉक्युमेंट्स असतील तेही तुम्ही इथे फेच करून एका ठिकाणी घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, डिजी लॉकरची सुविधा ही खूपच चांगली सुविधा आहे. वन स्टॉप सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथे मिळून जातात. सर्च डॉक्युमेंट मध्ये आपल्याला जायचंय ए. ठीक आहे, अपारचं स्पेलिंग ए, अपार, स्पेस फक्त मी दिलेली आहे. इकडे करूया, सर्च साठी आपण क्लिक करतो आणि अकॅडमिक्स बँक्स ऑफ क्रेडिट असा ऑप्शन येईल. अपार आयडी वर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे काही तुमचे डिटेल्स इथे असतील. माझे डिटेल्स इथे ऑलरेडी फिल्ड आहेत. तुम्हाला नेम सिलेक्ट करायचं आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर, आयडेंटिटी टाईप. आयडेंटिटी टाईप मध्ये ऑब्विसली यू आर स्टुडंट. जो काही तुमचा रोल नंबर असेल तुमच्या आयडी वर बघायचा, जो आय कार्ड मिळतो तुम्हाला त्याच्यावर बघायचा, एनरोलमेंट नंबर किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मिळेल तो टाकायचा आहे. नसेल, समजा तुमचं ऑलरेडी एज्युकेशन झालं असेल, नन करायचं. समजा मी रोल नंबर टाकतो, हा रोल नंबर केला, ओके केलं. त्यानंतर बघा आयडेंटिटी व्हॅल्यू वर आलो.
दिस इज आयडेंटिटी व्हॅल्यू ओके केली. ऍडमिशन इयर तुमचं जे काही असेल ते सिलेक्ट करा. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे खूप ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. म्हणजे तुमचं कॉलेज आहे का इथे सर्च करून नाव वगैरे करून सर्च करायचं. बऱ्याच वेळी आपल्या कॉलेजचं नाव शॉर्टकट मध्ये लिहिलेलं असतं, त्या अकॉर्डिंगलीच ते नाव टाकायचंय. त्या वेबसाईटवर तुम्ही जा, तुमच्या कॉलेजच्या सगळं लॉंग फॉर्मही मिळेल, शॉर्ट फॉर्मही मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा ते नसेल तर इथे काय करू शकता, तर बघा मी SPPU ने सर्च करतो. युनिव्हर्सिटी आली का? नाही आली. आपण आता काय करूया, तर मी इथे बघा आता सावित्रीबाई, हे बघा लगेच आलं. म्हणजे SPPU नाही आलं पण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने आलं. मी ओके केलं. ओके केल्यानंतर सिम्पली काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, गेट डॉक्युमेंट, हे बघा गेट डॉक्युमेंटवर क्लिक करायचंय आणि तुमचा अपार आयडी त्याच्यात येऊन जाणार आहे. तोच अपार आयडी आपल्याला इथे वापरायचा आहे ह्या वेबसाईटवर. म्हणजे लगेच तुम्हाला लागणार नाही. सध्या तुमच्याकडे फक्त अपार आयडी असणं गरजेचं आहे. स्टुडंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर इथे बघा सिलेक्ट आयडी, आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स का अपार, है ना. अपार आलेलाच आहे किंवा आधारवरनं करून. शेवटी इकडे सुद्धा तुम्ही आले ना, तो डिजिटल लॉकरलाच घेऊन जाणार आहे, म्हणजे डिजी लॉकरला घेऊन जाणार आहे. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, इथूनच फक्त काम होणार आहे. या वेबसाईटवर जाऊन तिकडे डिजी लॉकरला जायची गरज नाहीये. तुमचं अपार आयडी फक्त डिजी लॉकरच्या वेबसाईटवरनं बनणार आहे. तर ते आत्ताच काढून घ्या, गडबड नको. आणि समजा अजूनही काही कन्फ्युजन असेल, कुठल्या स्टेपला तुम्हाला अडचणी येत असतील, तर विद्यार्थी मित्रांनो खाली नंबर आहे, त्या नंबरवर संपर्क करा. आमची टीम नक्कीच मदत करेल. अँड डेफिनेटली सीईटीच्या प्रिपरेशनसाठी क्रॅश बॅच सुरू झालेली आहे. त्याच्यात आपण सगळं काही, तुमचा जो काही एंटायर सिलेबस आहे तो कव्हर करणार आहोत. मॉक टेस्ट वगैरे सगळं काही त्याच्यात इन्क्लुडेड असणार आहे. तर खाली दिलेल्या नंबरवर लगेचच संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MCA CETचा जर फॉर्म आता भरायचा असेल आपल्याला 2026 साठी, तर इथून पुढे अपार आयडीची गरज असणार आहे. अपार आयडी बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे नाहीये. तर अपार आयडी वेळेवर काढून घेणं गरजेचं आहे. 2-3 दिवसात सीईटीच्या फॉर्मची प्रोसेस सुरू होईल, पण त्याच्या आधी अपार आयडी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अपार आयडी साठी नेमकं काय करायचंय किंवा अपार आयडी काय आहे हे समजून घेऊया. तर अपार आयडी म्हणजे अकॅडमिक्स बँक्स ऑफ क्रेडिट. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये जे काही क्रेडिट्स आहेत त्याचं सगळं काही हिशोब हा या बँकेत असणार आहे. सिंपल. तुम्ही उद्या कुठल्याही युनिव्हर्सिटीत गेले किंवा गव्हर्नमेंटला सगळं तुमच्याबद्दल आता माहिती असणार आहे. म्हणजे वन क्लिकवर तुमची सगळी इन्फॉर्मेशन, कुठली डिग्री घेतली, काय घेतलेलं आहे, सगळं त्यांना कळणार आहे. तर थोडक्यात अपार आयडी असणं गरजेचं आहे. तर मग सर ह्या वेबसाईटवर जायचंय का? बिलकुल नाही. आपल्याला काय केलं पाहिजे, डिजिटल लॉकरला गेलं पाहिजे. डिजिटल लॉकर मध्ये आपलं अकाउंट असणं गरजेचं आहे. डिजिटल लॉकर काय आहे, तर थोडक्यात मित्रांनो, जे काही आपल्या 10वीच्या मार्कशीट, 12वीच्या मार्कशीट असतील, ड्रायव्हिंग लायसन्स असतील, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, गव्हर्नमेंटने हे सगळे सर्व्हर्स याला लिंक करून ठेवलेले आहेत. बरेचसे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स, युनिव्हर्सिटीज डिजी लॉकरला आता कनेक्टेड आहेत. तर थोडक्यात आपले सगळे डॉक्युमेंट्स एकाच ठिकाणी आणि तेही डिजिटल फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळून जातात. ज्या काही कुठल्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स असतील त्या अजूनही कनेक्टेड नसतील, तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्यात त्याचे डॉक्युमेंट्स असतील ते स्कॅन करून तुम्ही इथेही अपलोड करू शकता. एकाच ठिकाणी सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मिळून जातील. तर थोडक्यात काय, तर हा जो डिजी लॉकर आहे हा सुद्धा अपार आयडीला कनेक्टेड आहे. म्हणजे आपण डिजी लॉकर मधून अपार आयडी गेट डॉक्युमेंट म्हणजे फेच करून घ्यायचंय आणि तिथे एकदा अपार आयडी जनरेट झाला की तो आपल्याला या वेबसाईटवर पुन्हा वापरता येणार आहे. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, डिजी लॉकरच्या वेबसाईटवर आपल्याला जायचंय. मोबाईलमध्ये सेम प्रोसिजर आपण करू शकता. इथे बघू शकता लॉग इन रजिस्टर. आता इथे जर तुमचं ऑलरेडी रजिस्टर असेल आधीपासून, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, पिन टाकायचा आहे किंवा खाली दिलेलं आहे बघा ट्राय युजिंग आधार नंबर. तर आधारला मात्र मोबाईल जो काही कनेक्टेड होता तो लिंक असणं आणि तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला आता मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर मी टाकलेला आहे. आता सिम्पली माझा ऑलरेडीच अकाउंट असल्यामुळे इथे ऑलरेडी ईमेल जो आहे तो व्हेरीफाईड आलेला आहे किंवा तुम्हाला इथून क्रिएट न्यू अकाउंट म्हणून क्लिक करायचं आहे. एकदा का तुमचं अकाउंट सेट झालं विद्यार्थी मित्रांनो, एक पिन तिथे जनरेट होणार आहे. तो जो पिन आहे तोच पिन तुम्हाला इथे वापरायचा आहे पुन्हा लॉग इन साठी. तर मी आता माझं व्हेरीफाईड असल्यामुळे मी सिम्पली नेक्स्ट केलेला आहे. एंटर 6 डिजिट सिक्युरिटी पिन. हा जो काही पिन असेल तो पिन एंटर करायचा आहे. माझा पिन मला माहिती आहे, मी तो पिन टाकलाय, व्हेरीफाय केलं. सिंपल, खूप सोपी प्रोसिजर आहे. डिजी लॉकर मध्ये जाऊन फक्त अकाउंट तुम्हाला क्रिएट करायचं आहे, बाकी अजून काही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो हे काही जनरलाइज ऑप्शन्स आलेले आहेत. मी याला कंटिन्यू केलं. OTP ची वाट बघूयात आपण.
चला ओटीपी आलेला आहे, ओटीपी आहे 470913. आता तुम्ही म्हणाल सर एवढं लाईव्ह का सांगतायत बाबा, हे आत्तासाठीच असणार आहे, हा वन टाइम पासवर्ड आहे. ठीक आहे, सो डोंट वरी, मी काही पासवर्ड माझं सांगितलेलं नाही. हे बघा बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत. ठीक आहे, माझं आधार कार्डही आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पॅन कार्डही आहे, बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत. तर थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही इथून सगळं म्हणजे अगदी 10वीचं सर्टिफिकेट 12वी सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल ना, ते तुम्ही इथून फेच करू शकता ओरिजिनल मध्ये. तर थोडक्यात सर्च डॉक्युमेंट मध्ये जायचंय. ठीक आहे, इथे बघा इश्यूड डॉक्युमेंट्स, म्हणजे मी ऑलरेडी काही जे डॉक्युमेंट्स फेच करून ठेवलेले असतील सगळे डॉक्युमेंट्स इथे येतात. या सर्च डॉक्युमेंट मध्ये जायचं. त्याच्या आधी मी जनरलाइज माहिती तुम्हाला फक्त सांगतो. हे बघा एज्युकेशन अँड लर्निंग कोण कोण कनेक्टेड आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोणते कोणते डिपार्टमेंट कनेक्टेड आहेत, हेल्थ अँड वेलनेस, म्हणजे अगदी तुमची इन्शुरन्स पॉलिसी असेल किंवा आपल्या घरी आई वडिलांचे जे काही डॉक्युमेंट्स असतील तेही तुम्ही इथे फेच करून एका ठिकाणी घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, डिजी लॉकरची सुविधा ही खूपच चांगली सुविधा आहे. वन स्टॉप सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथे मिळून जातात. सर्च डॉक्युमेंट मध्ये आपल्याला जायचंय AA. ठीक आहे, अपारचं स्पेलिंग AA अपार, स्पेस फक्त मी दिलेली आहे. इकडे करूया, सर्च साठी आपण क्लिक करतो आणि अकॅडमिक्स बँक्स ऑफ क्रेडिट असा ऑप्शन येईल. अपार आयडी वर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे काही तुमचे डिटेल्स इथे असतील. माझे डिटेल्स इथे ऑलरेडी फिल्ड आहेत. तुम्हाला नेम सिलेक्ट करायचं आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर, आयडेंटिटी टाईप. आयडेंटिटी टाईप मध्ये ऑब्विसली यू आर स्टुडंट. जो काही तुमचा रोल नंबर असेल तुमच्या आयडी वर बघायचा, जो आय कार्ड मिळतो तुम्हाला त्याच्यावर बघायचा, एनरोलमेंट नंबर किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मिळेल तो टाकायचा आहे. नसेल, समजा तुमचं ऑलरेडी एज्युकेशन झालं असेल, नन करायचं. समजा मी रोल नंबर टाकतो, हा रोल नंबर केला, ओके केलं. त्यानंतर बघा आयडेंटिटी व्हॅल्यू वर आलो. दिस इज आयडेंटिटी व्हॅल्यू, ओके केली. ऍडमिशन इयर तुमचं जे काही असेल ते सिलेक्ट करा. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे खूप ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. म्हणजे तुमचं कॉलेज आहे का इथे सर्च करून नाव वगैरे करून सर्च करायचं. बऱ्याच वेळी आपल्या कॉलेजचं नाव शॉर्टकट मध्ये लिहिलेलं असतं, त्या अकॉर्डिंगलीच ते नाव टाकायचंय. त्या वेबसाईटवर तुम्ही जा, तुमच्या कॉलेजच्या सगळं लॉंग फॉर्मही मिळेल, शॉर्ट फॉर्मही मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा ते नसेल तर इथे काय करू शकता, तर बघा मी SPPU ने सर्च करतो. युनिव्हर्सिटी आली का, नाही आली. आपण आता काय करूया, तर मी इथे बघा आता सावित्रीबाई, हे बघा लगेच आलं. म्हणजे SPPU नाही आलं पण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने आलं. मी ओके केलं. ओके केल्यानंतर सिम्पली काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, गेट डॉक्युमेंट, हे बघा गेट डॉक्युमेंट वर क्लिक करायचंय आणि तुमचा अपार आयडी त्याच्यात येऊन जाणार आहे. तोच अपार आयडी आपल्याला इथे वापरायचा आहे ह्या वेबसाईटवर. म्हणजे लगेच तुम्हाला लागणार नाही. सध्या तुमच्याकडे फक्त अपार आयडी असणं गरजेचं आहे. स्टुडंट वर तुम्हाला क्लिक करायचंय. स्टुडंट वर क्लिक केल्यानंतर इथे बघा सिलेक्ट आयडी, आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स का अपार, है ना. अपार आलेलाच आहे किंवा आधार वरनं करून शेवटी इकडे सुद्धा तुम्ही आले ना, तो डिजिटल लॉकरलाच घेऊन जाणार, म्हणजे डिजी लॉकरला घेऊन जाणार आहे. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, इथूनच फक्त काम होणार आहे. या वेबसाईटवर जाऊन तिकडे डिजी लॉकरला जायची गरज नाहीये. तुमचं अपार आयडी फक्त डिजी लॉकरच्या वेबसाईटवरनं बनणार आहे. तर ते आत्ताच काढून घ्या, गडबड नको. आणि समजा अजूनही काही कन्फ्युजन असेल, कुठल्या स्टेपला तुम्हाला अडचणी येत असतील, तर विद्यार्थी मित्रांनो खाली नंबर आहे, त्या नंबरवर संपर्क करा. आमची टीम नक्कीच मदत करेल. अँड डेफिनेटली सीईटीच्या प्रिपरेशनसाठी क्रॅश बॅचही सुरू झालेली आहे. त्याच्यात आपण सगळं काही तुमचा जो काही एंटायर सिलेबस आहे तो कव्हर करणार आहोत. मॉक टेस्ट वगैरे सगळं काही त्याच्यात इन्क्लुडेड असणार आहे. तर खाली दिलेल्या नंबरवर लगेचच संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच.